Do you hear that? नमस्कार मैत्रिणींनो, आपल्या किचन मधलं काम सोपं होण्यासाठी दरवेळेसच महागड्या वस्तूंची गरज नसते. कधी कधी काही छोट्या छोट्या वस्तू अगदी आपल्या बजेटमध्ये बसणाऱ्या त्या देखील अक्षरशः कमाल काम करून दाखवतात. तर आज देखील मी तुम्हाला असेच आपल्या बजेटमध्ये बसणारे आणि अक्षरशः कमाल करणारे असे काही किचन गॅजेट्स तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. चला तर बघूयात मग ते कोणते आहेत. तर आपण सुरुवात करूयात अशा या छोट्याशा इलेक्ट्रिक चॉपर पासून. भाज्या चॉप करताना या अशा दोऱ्या ओढून तुम्ही जर थकला असाल ना, तर हा इलेक्ट्रिक चॉपर तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे. कारण की यामध्ये फक्त एक आपल्याला बटन प्रेस करायचं आहे आणि हा चॉपर चालू होतो आणि अगदी हव्या तशा आपल्याला भाज्या कट करून मिळतात. बेसिकली हा गार्लिक चॉपर आहे, त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा आपण गार्लिक चॉप करून बघूयात. तर मी थोडेसे अगदी लसूण याच्यामध्ये घेतलेले आहेत आणि फक्त बटन दाबलं की पहा अगदी काही सेकंदात खूप छान असं बारीक हे लसूण चिरून होतात. मोठा मिक्सर जे काम करत नाही ते काम या छोट्या चॉपरमध्ये अगदी व्यवस्थित होतं. आता नेहमी भाजीला लागणारा कांदा आपण यामध्ये चॉप करूयात. आता हा कांदा चॉप करताना फक्त एक काळजी घ्यायची, जास्त क्वांटिटी यामध्ये टाकायची नाही. एकच कांदा 2 भागात डिव्हाइड करायचा आणि 2 वेळा तो चॉप करायचा, म्हणजे एका वेळी जास्त त्याच्यामध्ये जाणार नाही. तर पहा कांदा देखील अगदी बारीक असा आपला चॉप झालेला आहे. छोटीसी है बट कमाल की चीज है. मग काय आहे की नाही मस्त. आता भाज्या चिरण्यासाठी दोऱ्या ओढायची किंवा हाताने चिरत बसायची काहीच गरज नाही. फक्त एक बटन प्रेस करायचं. आता हेच चॉपिंगचं ग्रेटिंगचं काम आपल्याला जर मोठ्या प्रमाणात करायचं असेल ना, तर तुम्हाला आणखी एक हा 14 in 1 चॉपर दाखवते. मार्केटमध्ये ट्रेंडिंग असणारा हा चॉपिंग बोर्ड देखील खूप युजफुल आहे बरं का. याला वेगवेगळ्या अटॅचमेंट आहे, ज्यामध्ये आपलं ग्रेटिंग, स्लायसिंग, चॉपिंग हे सगळं काम खूप इझिली होतं. आता हा चॉपिंग बोर्ड किती वेगवेगळ्या पद्धतीनं आपण वापरू शकतो ते बघूयात. आपल्याला हलवा करायचा असेल, मंचुरियन करायचं असेल तर खूप गाजर किसावं लागतं नाही का? पण यामध्ये पहा अगदी एकसारखं गाजर काही मिनिटात किसून होतं. याला जी ग्रेटिंगची क्लिप आहे ती सुद्धा 2 वेगवेगळ्या साईजमध्ये आहे. त्यामुळे यापेक्षा अगदी बारीक देखील गाजर किसता येतं. आता कोबी. कोबी किसणं तर खूप अवघड, कारण त्याला लेयर्स असतात. पण ते देखील पहा इथे अगदी एकसारखा कोबी किसला जातोय. आपण ज्यावेळेस पराठे, मंचुरियन करतो ना, त्यावेळेस असा किसलेला कोबी फार उपयोगी येतो. आता ही अटॅचमेंट आहे स्लायसिंग, डायसिंग, चॉपिंगसाठी. तर मी आता याच्यामध्ये कांदा चॉप करणार आहे. कांदा हाफ चिरून मी याच्यावरती ठेवलाय आणि फक्त वरून पहा असं प्रेस करायचं. बरोबर खाली कांदा चॉप होतो. आता पुन्हा यापेक्षा अजून बारीक चॉप करायचं असेल तर हे तुकडे पुन्हा तुम्ही वरती ठेवा आणि पुन्हा एकदा प्रेस करा. यापेक्षा अजून बारीक कांदा असा चिरला जाईल. फ्रेंच फ्राईज करताना हे जे फ्राईज आहेत ते हाताने कमी जास्त प्रमाणात होतात, बरोबर ना? त्याची साईज कमी जास्त होते. पण यामध्ये पहा हे जे फ्राईज किंवा हे बटाट्याच्या स्टिक्स आहेत त्या अगदी व्यवस्थित कट झालेले आहेत, बघू शकता. आता गाजर, काकडी, बटाटा असे वेव्ही शेपमध्ये छान स्लाइस करायचं असेल ना, तरी देखील याला अशी वेगळी अटॅचमेंट आहे. आहे की नाही मस्त? एअर फ्रायरचा आपण ज्यावेळेस रेग्युलर यूज करतो ना, त्यावेळेस या बास्केटचं रेग्युलर क्लिनिंग गरजेचं असतं आणि त्या रेग्युलर क्लिनिंगमुळे काय होतं, सततचा आपण त्याच्यावरती स्क्रबर फिरवतो आणि मग काय होतं की याचं कोटिंग निघण्याचे चान्सेस जास्त असतात. त्यामुळे हे बास्केट व्यवस्थित राहण्यासाठी या बास्केटमध्ये असे हे लायनर्स वापरायचे. आता सिलिकॉन लायनर सुद्धा मिळतात आणि हे आहेत पार्चमेंट पेपर लायनर. म्हणजे हे यूज अँड थ्रोचे आहेत. जास्तीत जास्त 1-2 वेळा तुम्ही ते वापरू शकता आणि थ्रो करायचे. तर हे अगदी स्वस्तात मस्त असे हे लायनर्स आहेत. तर हे सेट ऑफ 40च्या आसपास येतात आणि एअर फ्रायरच्या या बास्केटमध्ये अगदी पहा व्यवस्थित बसतात. पूर्ण बास्केट या पेपरमध्ये कव्हर होतं. तर पहा तुम्ही बघू शकताय. तर पहा असे जर लायनर्स आपण जर एअर फ्रायरच्या या बास्केटमध्ये वापरले ना, तर हे बास्केट खराब होत नाही. कधी-कधी काय होतं, हे पदार्थ आपण जे बनवतो ते खाली या बास्केटला चिटकून बसतात आणि मग आपल्याला थोडंसं स्क्रब करावं लागतं. तर ते टाळण्यासाठी असे हे लायनर्स खूप उपयोगाचे आहेत. मी व्हिडिओमध्ये तुम्हाला या पेपर लायनर्सची पण लिंक दिलेली आहे. प्लस सिलिकॉन लायनर्स येतात त्याची सुद्धा लिंक दिलेली आहे. दोन्ही बेस्ट चॉईस आहे. म्हणजे ही एक गाळणीची आयडिया मला आवडली बरं का. तर याच्यामध्ये वेगळं काय आहे तर पहा, याला गाळणी आहे आणि इथेच अटॅच्ड खिसणी सुद्धा आहे. म्हणजे बऱ्याचदा काय होतं, चहा करताना आपल्याला आलं खिसावं लागतं.
ती खिसणी सापडत नाही कधी-कधी किंवा बऱ्याचदा ती खिसणी धुवा, घासणी सॉरी गाळणी धुवा हे दोन्ही वेगवेगळं करत बसावं लागतं. त्यापेक्षा इथेच अटॅच्ड आहे. त्यामुळे या गाळणीमुळे माझ्या आता त्या खिसणीची शोधाशोध संपलेली आहे. तिथल्या तिथेच मला ही खिसणी आणि गाळणी दोन्हीही किचन ट्रॉलीमध्ये मिळतं. बघा हं, स्वस्तात मस्त असा बेस्ट ऑप्शन आहे. हा आहे अगदी छोटासा असा पोर्टेबल ज्युसर जो मला किचनमध्ये फार उपयोगाला येतो. म्हणजे आता छोटंसं काही आपल्याला 1-2 टोमॅटोची प्युरी करायचं असेल किंवा कांद्याची प्युरी करायची असेल किंवा अगदी बीट ज्यूस असेल, गाजराचा ज्यूस असेल, तो जरी करायचा असेल ना, तर अगदी झटपट यामध्ये होतो. म्हणजे मिक्सर घ्या, त्याची वायर लावा, मग ते करा. एवढं सगळं करत बसण्यापेक्षा ना, हा अगदी पोर्टेबल आहे. म्हणजे फक्त एका क्लिकवरती हा देखील स्टार्ट होतो. हे पहा. तर याच्यामध्ये आपण ना आता ज्यूस करून पाहूयात. इथे सगळ्यात आधी आपण बीट ज्यूस करूयात. तर त्यासाठी मी बीटचे काही पीसेस कट करून यामध्ये टाकणार आहे. आता हे बीट थोडंसं कठीण असतं. त्यामुळे नुसतंच बीट न टाकता त्यामध्ये आपण थोडंसं पाणी ॲड करणार आहे. आता मी हे पहिल्यांदाच वापरत होते त्यामुळे माझ्या एवढं लक्षात नाही आलं. पण पहा बीटचे इथे मी थोडेसे मोठे-मोठे तुकडे केलेले आहेत. तर मोठे तुकडे असतील तर ते अडकून बसतात, पटकन ज्यूस होत नाही. त्यामुळे आपल्याला काय करायचंय, इथे खूप असे छोटे-छोटे तुकडे करून घ्यायचे. तर पहा मी पुन्हा बीटचे छोटे-छोटे तुकडे केले आणि मग त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड केलं. आता पहा हा जो ज्युसर आहे तो अगदी व्यवस्थित वर्क होतोय आणि आपली प्युरी देखील याची तयार होते आहे. मी ही प्युरी तुम्हाला आता गाळून देखील दाखवणार आहे. आणि हां, आता पूर्ण जार निघून असे ब्लेड्स देखील ओपन होत असल्यामुळे क्लीनिंग करणं सुद्धा फार सोपं आहे बरं का याचं. तर पहा बीटचा आता ज्यूस आपण इथे गाळून घेऊयात. तर यामध्ये आपण पाणी टाकलं होतं त्यामुळे असा छान असा पातळ असा बीट ज्यूस मिळालेला आहे. तुम्ही जर डाएट करत असाल, बीट ज्यूस पीत असाल तर त्यासाठी उत्तम. आता तसंच टोमॅटोची प्युरी आपल्याला करायची. आता बीटचा अनुभव आल्यामुळे टोमॅटोचे मी आधीच छोटे-छोटे तुकडे केलेत आणि त्यामध्ये थोडंसं पाणी देखील ॲड केलेलं आहे आणि एका बटनवरती हे स्टार्ट झालं आणि पहा आता छानपैकी आपली प्युरी तयार होती आहे. आता कसं आहे ना, ज्यावेळेस ज्युसी फ्रुट्स असतात ना, जसं कलिंगड असेल, ऑरेंज असेल, त्यावेळेस आपल्याला पाणी टाकायची गरज नाही. पण हे अशा ज्या काही भाज्या असतात, ज्या ज्युसी नसतात, त्यामध्ये पाणी टाकायची गरज आहे. माझ्याकडे असा हा क्लेव्हर कटर आहे बरं का. आता क्लेव्हर कटर असं मी का म्हणते, कारण की तुम्ही जर जवळून पाहिलात तर पहा, याला ही नाईफ आहे आणि हा चॉपिंग बोर्ड आहे. म्हणजे असा छोटासा चॉपिंग बोर्ड आणि नाईफ हा एकत्रच आपल्याला मिळणार आहे. म्हणजे छोटंसं असं काही आपल्याला थोडंफार कट करायचं असेल, तर त्यासाठी एवढा मोठा चॉपिंग बोर्ड घेऊन त्याच्यावर कटिंग करत बसण्यापेक्षा या नाईफने अगदी झटपट असं कटिंग होतं. बघूयात का कसं? आता इथे एकच कांदा मला चिरायचा आहे. त्यासाठी मोठा चॉपिंग बोर्ड घेण्यापेक्षा या अशा छोट्याशा क्लेवर कटरवरती माझं काम मात्र झालं. पहा, कधी मिरच्या आपल्याला थोड्याशा चिरायच्या असतात. त्या देखील या कटरमध्ये अगदी इझिली कट करून होतात. म्हणजे कोणत्याही बीन्स वगैरे असतील ना, ते तुम्ही असं हातात धरून कट करू शकता. आता भाजीमध्ये मला कोथिंबीर चिरून टाकायची आहे. त्यासाठी देखील मला चॉपिंग बोर्ड मोठा घ्यायची गरज नाही. याच क्लेवर कटरवरती छानपैकी असं चॉप करता येतं. म्हणून मला हा कटर फार आवडलेला आहे. तर मैत्रिणींनो, आज मी तुमच्याबरोबर स्वस्तात मस्त आणि आपल्याला रोज उपयोगी येणारे असे बरेचसे प्रॉडक्ट शेअर केले. तुम्हाला त्यातले कोणते आवडले मला जरूर कॉमेंट करा आणि आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर तुम्हाला माहितीच आहे सबस्क्राईब देखील करा. भेटू आपण पुन्हा एकदा नवीनच्या व्हिडिओ